जेन्ना आमकां मशिनरी ना, आता एक मशीन खुंयचे हाडले ते डेली मोडपाक लागले। 2 दिसाचा काम त्यांनी 10 दीस काढले। 10 दीस काढले म्हणून तो ठोकर हुंय आमकां बसलो। त्यांनी जर 2 दिसांनी ते कंप्लेंट जाल्ले जाल्यार हे आमचे 3 दिसांनी जातले आसले। अवकाळी पावसान सगळीच कडेन शेतांची नासधूस केल्या। शेत कापणीच्या वेळार पावसान खंय तुये वाठारांतल्या शेतकारांचो घात केलो। मोठ्या प्रमाणात भाताची शेती नष्ट जाल्ल्यान एकूण 100 शेतकारांक खंय मोठ्या प्रमाणात नुकसाण जाला। सरकारान हाची दखल घेत जी कितें नुकसान भरपाई आसा ती ह्या शेतकारांक मेळून दिवची अशी मागणी काँग्रेस नेते देवेंद्र प्रभुदेसाय हांणी तशेंच शेतकारांनी केल्या। पीक माझ्या जातले कितले 110 क्विंटल, तर गेल्या वर्सा म्हाका तेतुरले 57,000 रुपया मेळ्ळे। मातशें नुकसाण कितें केलें पळय। आतां ती म्हाज्या कडेन गेल्या वर्सा गेली म्हणून हांवें सोडून दिले। 5 जाणांनी केली, 5 जाणांनी केली म्हटल्यार तेंचेय बुडले भितर आतां, बरोबर आहा। मग अशें जर तुमी प्रोत्साहन दिता, टायमार जर आमकां मशिनां मेळनात, शेतीक जर सपोर्ट जर मेळना, तर शेतकरी कितें करतलो फुडें? प्रायवेट मशीन जे हाडटा आमी आनी फक्त गव्हर्मेंटाचे एग्रीकल्चराचे आमकां फोडपाक मेळटा। उपण्याच्या टायमार केन्नाच मेळना। आनी तो भाड्याचे जर हाडले जाल्यार तो मातशे 10 मिनटां वचान येवपाक 500,000 म्हणटा। अशे पद्दतीन आमकां लुकसाण करून शेती करची पडटा। तरी आमी लोकांक प्रोत्साहीत करून करूया म्हणटा म्हणून लोक करता, नाल्यार लोकांकय उमेद ना ती शेत। आयज म्हाज्या घरान म्हाजी बायल सांगता ते भानगडी घेवन बसा नाका, आमकां शेती नाका। गेल्या वर्साय आमी शेतांतलं काय हाडूंक ना आनी अंदूय तेच जाले, तेन्ना शेती घेवपाक कित्याक नासते म्हणून म्हाजे प्रत्यक्ष बायल उलयता। तेन्ना आमची एकच विनंती आता सरकाराक, मशिनरी आमकां वेळेवर ह्या करून दिवची, टायमार मशिनरी दिवची, उपणेच्या टायमार मशिनरी दिवची। दुसरें म्हणजे आयज दसऱ्याक आयज म्हूर्त जाले आमचे, दसऱ्याक मशिनरी येयले। जेन्ना आमकां मशिनरी ना, आता एक मशीन खुंयचे हाडले ते डेली मोडपाक लागले। 2 दिसाचा काम त्यांनी 10 दीस काढले। 10 दीस काढले म्हणून तो ठोकर हुंय आमकां बसलो। त्यांनी जर 2 दिसांनी ते कंप्लेंट जाल्ले जाल्यार हे आमचे 3 दिसांनी जातले आसले। मागीर तेका लागून आमी आयज त्रासान पडले। थंय पालयान गेले, थंय एका दिसाचें काम थंय 2 दीस लागले। बाग बंदेरवाडा थंय 3 दिसाचें काम 10 दीस लागले। मॉडर्न दिसभर मॉडर्न मशीन। आता टोटल कितले शेतकऱ्यांची नुकसानी मशिनरी हाडची, असली मशिनरी हाडची न्हू। जेन्ना मी साहेबाकडे कॉन्टॅक्ट केलो, साहेबान मशीन दिता म्हणून सांगले। 2 दिसांनी मशीन दिले, पावस लागलो। साहेबाक म्हटलं मशीन आमकां इतली आता उसरा कित्याक दिल्या, तर साहेबान म्हाका सांगले गेल्या वर्साचो पेमेंट पडोंक ना, तेका लागून आमी 27 मशिनां मागली, तेतून 13 मशिनां येयल्या। तेका लागून हो सगळो प्रॉब्लेम जाल्लो। टोटल कितले शेतकऱ्यांची नुकसानी झाली? आता टोटल आता जर ह्या करशीत जाल्यार 100 शेतकऱ्यांची नुकसाण जाल्लेली आहा। जे शेतान मशीन घातलेले ते शेतान मशीन 3 दिसाच्या कामाक 10 दीस लागले, तरी ते काम कंप्लीट जावंक ना। आणि ते कंप्लीट जावंक ना तरी आसतना थंयसर आयज 2 दिसाचे एका दिसाचें काम आहा। मशीन बरें जर आसा जाल्यार 4 वरांचेच काम आहा, तरी आमी एका दिसाचें काम म्हणटा। तरी आसतना ते मशीन काडून खंय तरी हेले, मांद्रे हेले काय पालया हेले, आणि ते लोकांचे आयज शेतांत पाणी भरल्या। आयज एग्रीकल्चराच्या ऑफिसराक आपयलेले मी, तेंच्यांनी फोटो मारून गेल्या, नुसते शेत पाणया पोंदा गेल्लेले आहा। येऊन पाहणी करून गेले, पाहणी करून मी आपयलेले तांकां, जस्ट अर्जांक ते येयल्ले। ओके, ते पाहणी करून गेले, फोटो मारून बी घेऊन गेले आमचे। पण गेले म्हणून तर काय ना, ते आमकां सबसिडी काय हा न्हू, हेची नुकसाण भरपाई हा ती आमकां योग्य दिवची। नाल्यार आमी जर ना मेळटले आमी फॉर्मात भरना, सगळे राटावळी करून गेल्या वर्सा आमी केले, त्याच्या आदल्या वर्सा केले, आमकां कांयच मेळांक ना। तुम्ही फोटो मारा, फॉर्म भरा आनी दिया म्हूण सांगले, पण आयज पर्यंत आमकां केन्नाच नुकसाण भरपाई मेळांक ना, आयज पर्यंत मेळांक ना। शेतकऱ्याचे अन्न आणि आमचे सगळ्यांचे अन्न जे शेतकरी राबता ताका लागून अन्न सगळ्यांक मेळटा, आणि तेच जर अन्न पिड्यार जावन वता, एक मशीन अवेलेबल करू शकना ही सरकारी यंत्रणा आमची, जाल्यार केदो अन्याय हो। शेतकार पूर्ण वर्षभर कष्ट करता, काबाड करता, पण जेन्ना मेकनायज आमी म्हणटा, मेकनायज मशिनरी हाडची, हे करची आणि शेतीक प्रोत्साहन करतले आमी अशें तशी, हे फक्त पेपरा पुरते मर्यादित उरलां। प्रत्यक्षान जेन्ना आज तुम्ही पळयता इतकी शेतकरी जे त्रासान असतात, आणि त्याच्या भायर आनी किती तरेचे कामा निमित्त पयस पावले, येवंक पावूंक ना, पण आज सगळी ही शेती तुमच्या दोळ्या मुखार आसा, ही सगळी शेती नाश जाले। आणि ही तुझ्या गांवांतूच न्ही, मोरजे गांवांत सुद्धा हीच परिस्थिती आसा, अख्खे पेडणे तालुक्यात जवळ हीच परिस्थिती आसा। हो शेतकरी देशोधडीक लावपाचो प्रयास आसा। सरकारच्या यंत्रणा कांयच कुचकामी आसा। तुम्ही जेन्ना एग्रीकल्चर ऑफिसर वता तेन्ना सांगता ना येवन पळयता आमी,
पळयता मागीर केन्ना पळयतले. आनी आमकां आतां गेल्या विधानसभेच्या सेशनाक आमी पळयले दोतोर शेटीन प्रश्न काडिल्लो की 94 शेतकाऱ्यांची जी तांकां कॉम्पेन्सेशन दिवपाची आशिल्ली ती ते दिवकूच ना. गेल्या आनी मागीर ताका गेल्या वर्साचे गेल्या तर वर्साची ओनू म्हाजी आहा. हय तांची तुमी म्हाका बोला तुमी सांगा हय तुमी सांगा म्हाका. तर अशा पद्दतीन शेतकाराची शेती वता वाया वता एक मशिनरी अवेलेबल नासल्या कारणान दे आर रेडी टू पे काहीतरी कॉम्पेन्सेट करून तांकां जर मशिनरी अवेलेबल जाल्ली आज तांची शेती वाचतली आशिल्ली. आज असंख्य लाखो रुपयाची जी हानी जाल्या हेका जबाबदार कोण? 27 मशिनरी